याला एंड करण्याचा प्रयत्न करू, कारण आपण धडा पाहणार नाहीयेत. आपलं काय चालू आहे कोण सांगते? लसावी आणि मसावी याच्याशी संबंधित तुम्हाला फक्त बेसिक नॉलेज, फास्ट लसावी कसा काढता, बाकी तर हा चॅप्टर आपला बाकी आहे. बेसिक आपण बघायलो, कारण मी जर आता धडा सुरू केला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. चला उदाहरण मी म्हणलं तुम्हाला सोडवा रे 1/10 1/20 वजा 1/30. काय शिकायलोत आपण? अपूर्णांक. पण काढावं काय लागते? पहिल्यांदा मी काय म्हणणार, चला याचा छेद कसा करा? समान. छेद समान करणे म्हणजे काय? लसाईच काढावं लागते. आता धडा सुरू झाला. काळ काम वेग. ए एक काम 10 दिवसात करतो, बी 12 दिवसात करतो आणि सी 15 दिवसात करतो. सांगा ते तिघे मिळून काम किती दिवसात करतील? धड्याचं नाव काय सांगा पहिले? काळ काम वेग, वर्क आणि टाईम. पण काढावं काय लागणार? इथं बी लसावी. आलं लक्षात सर? झाला दुसरा धडा. काल बी विभाज्यतेच्या कसोट्या शिकू लागले आणि मी प्रश्न विचारला होता लसाईमधला की 12 15 16 18 56 जे दिलते ना संख्या 98 यांचा लसावी काढा. तर ऑप्शनमधून काढायचा असेल तर विभाज्यतेच्या कसोट्या लागू झाल्या. आज त्याचा बी संबंध येणार आहे. मुद्दाम आज दुसरा दिवस यालाच घेण्याचं कारण काय? कालचा भी थोडा संबंध आज येणार आहे आणि आजचा भी भाग कळणार आहे. तर या संख्येचा लसावी बघताक्षणी आपल्याला आला पाहिजे. याचा 60 आहे, याचा बी 60 आहे. बरं आहे का नाही? तेव्हा तुला ताण नाही आला पाहिजे कसं काय 60 आले. तर तेच फास्ट कसे येतात त्याची चर्चा आपण करू. चला तर मग सुरुवात करतोय आपण आजच्या तासिकेला. बेसिक मॅथमधला चौथा दिवस. त्याचं नाव आहे लसावी आणि मसावी. ठीक आहे. तर काय आहे लसावी मसावी याच्याबद्दलच्या काही बेसिक घटना आपल्याला थोड्याशा माहीत पाहिजे. लसावीचा अर्थ होतो सर लघुत्तम, साधारण किंवा सामायिक म्हणा त्याला विभाज्य. आणि मसावीचा अर्थ होतो सर महत्तम, सामायिक, विभाजक. पहिले लसावी मसावी शिकायच्या आधी आपल्याला माहीत पाहिजे विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय. तर विभाज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मल्टिपल आणि इथं लिहायचं हायेस्ट कॉमन फॅक्टर. विभाजकला काय म्हणतात? फॅक्टर. तर आज तुमच्या मनातली ही कन्सेप्ट क्लिअर होणार म्हणजे होणार की मल्टिपल म्हणजे काय आणि फॅक्टर म्हणजे काय. ओके सर. तर लक्ष द्या. विभाज्य म्हणजे काय? दिलेल्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे विभाज्य किंवा मल्टिपल असतात. मी जर तुला प्रश्न विचारला भावड्या की 12 आणि 15 आणि 18 जे काही संख्या लिहिलो यांचे मला काय सांगा? विभाज्य सांगा. तर लय लोड घ्यायचा नाही. सांगा 12 का काला भाग जाते? 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 5 60 12 सकम 72 12 7 84 12 8 96 नॉनस्टॉप आपण कटाळस्तूर लिहू शकतो. हे सगळे 12चे मल्टिपल आहेत आणि हे 15चे मल्टिपल आहेत. काय? 15 1 15 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 75 15 6 90. बरोबर आहे का? पुढचे मी काय लिहितो मुद्दाम 15च्या पाड्यात 120 लागतात का नाही? 100%. आणि याच्या 12 10 120 याच्या बी पाड्यात लागतीलच. काही लिहिलेत इथं संपले नाही. 10च्या पुढं बी म्हणू शकता. 12 गुणिले 11 132. कसे आले आता मला? 11ची ट्रिक शिकली की गजूभाऊ? 12 गुणिले 11 तोंडी केलं मी. काय? 1 2 आणि मधात किती? 3 म्हणून 132. 12 गुणिले 12 144. 12चा वर्ग आपल्याला पाठ पाहिजे. तर असं किती बी लिहू शकता. म्हणून दिलेल्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे काय असतात? विभाज्य. म्हणून तुला आता मी जर म्हणलो सांगा 20चे मल्टिपल तर 20चा पाडा म्हणा. 40चे मल्टिपल म्हणजे विभाज्य सांगा तर 40चा पाडा म्हणा. म्हणजे 40 कशाला भाग जातो भाऊ त्याला विभाज्य. आणि विभाजक काय असतं ते ऐका. पुन्हा इथं लिहितो मी 12 आणि इथं लिहितो मी 15. आता काय सांगायचं आहे? विभाजक. विभाजक म्हणजेच काय? फॅक्टर. तर याचा अर्थ होतो दिलेल्या संख्येला कशानं भाग जाते त्याला म्हणतात विभाज्य. सांगा आता 12ला भाग 1 न जाते, 12ला भाग 2 न जाते, 12ला भाग 3 न जाते, 12ला भाग 4 न जाते, 12ला भाग 6 न जाते आणि 12ला भाग 12 न जाते. काय फरक आहे दोघांमध्ये? इथं काय होतं सर? 12ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे विभाज्य आणि 12ला भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे विभाज्य. कळालं? तसं तुम्ही आता 15चे विभाजक सांगा. 1 3 5 आणि 15 खुद काय पुन्हा जाते काय ना भाग? जाते काय ना भाग? नाही. मग विभाजक कळाल्यावर काय फायदा आहे आपला? तर विभाजक कळाल्यावर आपल्याला
मसावी काढता येते. ऐका आता, विभाजक लिहिले म्हणजे हे राईट केलं. आता काय करा, या दोघांत सामायिक शोधायला सुरू करा. याच्यात एक सामायिक आहे, सामायिक म्हणजे कॉमन, दोघांमध्ये सारखं काय, एक सारखं आहे, पुन्हा 3 सारखे आहेत, पुन्हा 5 आहेत का 15 आहेत का सारखे नाही, संपलं. सामायिकचा अर्थ संपला. आता या सामायिकच्या पाठीमागे याचा अर्थ काय, महत्तम. या 2 सामायिकपैकी महत्तम म्हणजे मोठं कोण आहे, 3. म्हणून असं म्हणतात 12 आणि 15चा मसावी, मसावी किती आहे तर 3 आहे. बघा लक्ष द्या, एका एका अक्षराचा अर्थ मी सांगायलो. म म्हणजे काय सांगा, महत्तम. पाहिला का नाही, महत्तम होता तो. 6 म्हणजे सामायिक बी होता, दोघांत कॉमन होता. आणि वी म्हणजे दोघांचा तो विभाजक होता. विभाजक म्हणजे काय की या 3 दोघायला बी भाग जाते. राईट. मग आपल्या भाषेत याची अशी व्याख्या तयार करा, दिलेल्या संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावी. दिलेल्या संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावी. सांगा 12 आणि 15ला कशानं भाग जाते, उत्तर येते तुमच्या मुखातून फक्त 3. त्याच्यापेक्षा मोठी संख्या सांगू शकत नाही तुम्ही, कारण तीच हायेस्ट आहे. एकनं बी जाते पण ती हायेस्ट आहे का नाही. म्हणून आपण काय शोधायचं, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच HCF, आणि HCF म्हणजेच काय, मसावी. राईट. हे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायलो कामी येईल म्हणून, नाहीतर तुम्हाला ट्रिक्स द्यायची का खुश व्हा म्हणून. तर ऐक, मसावी परीक्षेत असा नाही काढायचा, परीक्षेत असा काढायचा आहे 12 आणि 15 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 3चा, तो मसावी आहे. गजानन 12 आणि 15 म्हणजे नुसत्या फरकावूनच शोधायचं आहे आपल्याला मसावी, ताण नको घेऊ. मग काही जण म्हणले एखाद्या वेळेस ते फरक वेगळा आल्यावर काही येऊ दे, आपल्याला फक्त एक अट आहे, फक्त काय, जो बी याचा फरक येईल त्यानं या दोघायला भाग झाला पाहिजे. चाललाय का नाही. जर भाग गेला तोच मसावी. मग तेव्हा मनात दुसरा प्रश्न आला, नाही गेल्यावर थांब की जरसं पुढी हे सगळं एकदाचा नेमकं तर कळलं तुला मसावीची व्याख्या. ओके. आता आहे विभाज्य. विभाज्यमध्ये बी पाहता काय म्हणायलो, मल्टिपल लिहिले. 12चे विभाज्य लिहिले, 15चे विभाज्य लिहिले. आता कॉमन शोधा बरं. कॉमन कोण कोण याच्यात, 60 कॉमन दिसायले आणि 120 बी कॉमन दिसायले. अजून काय आहे का सारखं नाही. अशा जर संख्या मी कंटिन्यू लिहिल्या तर लय संख्या कॉमन भेटतील तुम्हाला. पण मी जास्त काऊन लिहिले नाही, कारण कॉमन तर कळालं, बघायचे काय आपल्याला, लोवेस्ट. लोवेस्ट मीन्स लघुत्तम. तर या 60 120 मध्ये लहान कोण आहे, 60. म्हणून 12 व 15चा लसावी LCM किती आहे, 60. इथं आपल्याला लय बकळ शोधायत नाही. नाही तर मोठा म्हणल्यावर 12ने भाग जाणारी आणि 15ने भाग जाणारी संख्या अजून पुढे घ्या, 180 बी, 360 बी, 720ला जाते, 1440ला जाते, 2880ला बी जाते. देऊन पाहते 100% जाते, दुप्पटच करीत जायचं आता याची. 60 120 मग 240 480 वगैरे वगैरे. तर सांगण्याचा उद्देश कळाला असेल अशी अपेक्षा. 12 15नं कशाला भाग जाते तेवढंच बघायचं. उत्तर 60ला जाते. कोणती संख्या पण, लघुत्तम, लहानात लहान, लोवेस्ट बी आहे, कॉमन बी आहे आणि मल्टिपल बी आहे. मल्टिपल म्हणजे 12ने आणि 15ने 60ला भाग चाललाय का बघा. म्हणून लसावीची व्याख्या आपल्या भाषेत तयार करा, आपल्या मातृभाषेत. काय की दिलेल्या संख्या कोणत्या बी असो मला माहीत नाही, पण दिलेल्या संख्यांनी भाग गेला पाहिजे हिला. म्हणून लहानात दिलेल्या संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी. दिलेल्या संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी. कळायले. मग 12 व 15नं भाग कशाला जाते, कशाला जाऊ, सगळ्यात लहानात लहान कोण आहे, 60. भाग तर तू म्हणशील 120ला बी जाते, खरं आहे. पण 60 अवेलेबल असले 120 कायला बघायचं, 1 नंबरला कोण आहे ते बघायचं, लघुत्तम. ओके. थोडीशी कन्सेप्ट क्लिअर झाली. आपल्याला 2 घटना कळाल्या का बघा. पहिली घटना होती विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय. जमले का. विभाज्य म्हणजे दिलेल्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या आणि विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या. थोडासा फरक आहे जीबीमध्ये, पण त्याचा ताण येते जरासा. आपल्या भाषेत 12ने कशाला भाग गेला, 12ने कशाला भाग गेला त्याला काय नाव दिलं, विभाज्य. आणि 12ला कशानं भाग गेला त्यांना काय नाव दिलं, विभाज्य. ओके सर. नेक्स्ट पुढची कन्सेप्ट आहे आता लसाई मसाईमध्ये ध्यानात राहू द्यायची. ती म्हणजे क्रमवार संख्या ज्या असतात, मग त्या क्रमवार नैसर्गिक असो, क्रमवार विषम असो, बरोबर आहे का नाही, नाहीतर मग समूळ संख्या पुन्हा लिहितो आपण. क्रमवार नैसर्गिक आणि क्रमवार विषम संख्यांचा
क्रमवार नैसर्गिक आणि क्रमवार विषम संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो आणि मसावी एक असतो. मसावी एक असतो आणि लसावी गुणाकारा एवढा. लक्ष द्या आता. क्रमवार नैसर्गिक सांगा रे. 5ची क्रमवार नैसर्गिक संख्या कोणती आहे? 6ची 7, 7ची 8, 8ची 9. आता इकडे घ्या विषम घ्या. चला विषम संख्या कोणती आहे? 3 आहे तर 5 आहे, 5 आहे तर 7 आहे, 7 आहे तर 9 आहे, 9 आहे तर 11 आहे. कारण क्रमवार विषम संख्येत कितीचा फरक असतो? विषम संख्येत 2चा. सर्वात लहान विषम संख्या 1, 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 17, 19. बरोबर आहे का? अशा तुम्ही लिहू शकता 50 विषम संख्या. क्रमवार म्हणजे 2चा फरक आणि नैसर्गिकमध्ये कितीचा फरक असतो? 1चा. जेव्हा बी असं काही नैसर्गिक दिसलं, आता मी देणार आहे लसावी काढाय, उदाहरणं येणार आहेत वहीवर, त्यांना ताण नका घेऊ. पण जेव्हा बी असं दिसलं काही तर याचा लसावी काढीत बसायचं नाही, पटकन गुणाकार करायचा. 30, 6 7 42, 7 8 56, 8 9 72. कारण नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्याचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो आणि यांचा मसावी जर विचारला पट एक म्हणायचं. कारण याच्यात दुसरं काही कॉमन आहे का? या दोघांतला फरक शोध नाही, जाऊ दे एकचा आहे. पण त्या फरकानं भाग बी झाला पाहिजे म्हणले इथं 2चा फरक आहे मग 2 मसावी विकायचा नाही. 2 जाते का 3ला आणि 5ला भाग नाही. मग या दोघांत फरक सारखं कोण आहे? एकच म्हणायचं. कारण इकडं ऐक ना, 3चे अवयव पडले हो, 1 व 3 आणि 5चे पडले 1 व 5. सांग दोघांत कॉमन काय? 1. म्हणून यांचा मसावी 1. तर क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 असतो आणि त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. चला बडबड गुणाकार करून टाका. 3 5 15, 5 7 35, 7 9 63, 11 9 99. हे थोडंसं बेसिक आपल्याला माहीत असले आपली स्पीड वाढते. बघ काय. आता मी तुम्हाला असा प्रश्न देणार आहे 5-10 मिनिटानंतर. कसा? 5 10 11 राईट आणि म्हणणार लसावी काढा आणि तुम्हाला शिकवणार 5 ने 10ला चाललाय आणि 10 ने 11ला चाललाय का नाही. मग 11चा पाडा म्हणणार का तुम्ही? ते बी कौरव पुन्हा 10 ने भाग जाऊस नाही रे. 10 आणि 11 कशा आहेत? नैसर्गिक आहेत. तर डायरेक्ट गुणाकार कर हे उत्तर. तर तुला ताण येऊ नये मग 110 कसं काय केले. त्याच्यासाठी ही तयारी आहे बेसिक की बाबा 10 आणि 11 ह्या नैसर्गिक आहेत क्रमवार आणि तुला अगोदरच माहीत पाहिजे की क्रमवार नैसर्गिक संख्याचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणून 10 × 11 110. आता तू बघ 5 ने याला भाग जाते, 10 ने बी याला भाग जाते आणि 11 ने बी याला भाग जाते. म्हणजे दिलेल्या संख्येने भाग जाणारी ही लहानात लहान संख्या आहे म्हणूनच हा त्यांचा लसावी आहे. ओके. तसं विषमचा बी कार्यक्रम येऊ शकते मधातच तुला. बरोबर आहे. असं देईन मी 20 देईन. बरोबर. त्याच्यानंतर समजा 40 देईन. त्याच्यानंतर आता मधातच 5 देईन आणि पुन्हा मधातच 7 देईन. तर तू ताण नको घेऊ. 5 ने 40ला चाललाय 5 गायब कर. 20 ने 40ला चाललाय 20 गायब कर. बरोबर आहे. आता 40 आणि 7ला जाते का भाग? नाही. मग यांना काय म्हणतात ते ऐका. इथं मोडायलो विषमचं झालं. यांना म्हणतात सहमूळ संख्या. म्हणून सहमूळ संख्यांचा मसावी सुद्धा 1 असतो आणि लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. तर सहमूळ म्हणजे काय? इन इंग्लिश कोप्राईम. सहमूळ म्हणजे कोप्राईम नंबर ज्यांचा सामायिक अवयव 1 व्यतिरिक्त अन्य कोणतीही संख्या नसते त्याला सहमूळ म्हणतात. उदाहरण पाहता. क्रमवार नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात. क्रमवार विषम संख्या सहमूळ संख्या असतात. बरोबर आहे. पहिला धडा ज्या दिवशी सुरू आहे ना संख्या त्या दिवशी पुन्हा सांगणार आहे. सध्या सहमूळचं एवढंच ध्यानात राहू द्या की मी इथं लिहालो 5 आणि इथं लिहालो 23. तू सांग आता 5 आणि 23ला भाग कशाने जातो? तो मनात उत्तर येते 1 न. कशाने जाऊ शकते? 1 न. मग ज्याला म्हणजे या दोघांचा मसावी किती आहे सांगा? 1. मग ज्यांचा मसावी 1 आहे समजायचं लसावी किती आहे? फिनिश. याला तू नैसर्गिक तर म्हणणार नाही, याला तू विषम बी नाही म्हणणार कारण या क्रमवार विषम आहेत का? त्याच्यात 2चा असतो फरक. मग समूळमध्ये कितीचा बी फरक असू द्या नो प्रॉब्लेम. उदाहरण इथं 7 लिहिलं इथं 99 लिहिलं जाते का भाग का? नाही. मग यांचा लसावी काढायचा मला कसा काढणार? डायरेक्ट गुणाकार. कारण ह्या एकमेकांच्या काय आहेत सांगा? सहमूळ येतात. सहमूळ. ओके. मग आता शिकलात हे कसं करतात? 100 7 700 700 - 7. अरे बोल काल झाले की 693. कारण 99कडे कसं बघितलं? 100 - 1 गुणिले किती? 7. मग 7 गुणिले 100 700 आणि 7 1 7. नुसतं शिकून फायदा नाही, त्याचा आपल्याला उपयोग बी करता आला पाहिजे. बरं आहे का नाही? नाही तर फायदा काय? आता इथं गुणाकार करायची वेळ आली त्याने सुरू केला गुणाकार. 7 9 63.
काल शिकलोत 99 कोणत्या बी संख्येला कसं गुणायचं. तर उत्तर किती आलं सांगायचं 693. मग समूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो, कळालं का. आणि त्यांचा मसावी का असतो 1. कोणतीही संख्या अजून दे म्हणून एक जण उदाहरण भरले. मग इथं लिहितो 8 आणि इथं लिहितो या ठिकाणी डायरेक्ट 63. सांग दोघायला कान भाग जाते. उत्तर एकनंच. कारण 63 मध्ये 8 कुठं सापडणार आहे. बरं 63चे अवयव काय पडले पडून 7 9 63. 9चे पुन्हा पाडा 3 त्रिक 9. याच्यात तुम्हाला 3 बी दिसन झालाय आणि 7 बी दिसन झालाय. म्हणजे काही कॉमन असण्याची शक्यता आहे का नाही. इथं कसं कळते पटकन बघा बरं कॉमन आहे म्हणून. 8 लिहितो 16 लिहितो 24 लिहितो. आता बघ इथं 8 आहेत. माझं म्हणणं इथं बी 8 आहेत आणि इथं बी 8 आहेत. तुमचं नाही म्हणणं. बघा इकडं. कारण 8 1 8 तर इथं मग 8 दोन्ही 16 आणि इथं 8 त्रिक 24. मग याच्यामध्ये तिघामध्ये कॉमन काय आलं 8. मग यांचा मसाई किती आला 8. आता शिकवताना तसं नाही शिकवणार. सांगणार मी तुम्हाला की 8 16ला आणि 8 24ला बी भाग जात असेल तर ज्या संख्येनं दोघायला भाग चाललाय उरलेल्या तर ही संख्या काय असते माहिती आहे का मसावी. कळायले. किती बी राहू द्या. फक्त आता इथे लिहायला मी 2 4 6 आणि 8 2 सगळ्याला भाग जाते का बघा. सगळ्याला चाललाय मग हाच मसावी. तानच घ्यायचा बरोबर आहे का नाही. आणि लसावी शोधायचं आहे का मग 2 4ला जाते का पहा. जाते मग 2 गायब. लसावी शोधायलो 4 8ला जाते का पहा. येस. पण 6 8ला जाते का पहा. नाही. मग 8चा पाडा म्हणायची सुरुवात करायची. कवर म्हणायचा जवळ 6 भाग जात नाही. म्हणा 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24. गेला का 6 आणि 8. आणि हे 2 कॉम्पिटिशनमधून आधीच निघून गेले. आता तुम्ही टॅली करा 2 4 6 8 या सगळ्यानं 24ला भाग जाते का नाही बघा वाटलं. यायला लक्षात. ओके. तर 3 पॉईंट आपल्याला कळाले. एकदा रिवाईज करतो. काय होते 3 पॉईंट सांगा. क्रमवार नैसर्गिक संख्या आणि क्रमवार विषम संख्या यांचा मसावी 1 असतो आणि लसावी त्यांच्या गुणाकार एवढा असतो. आणि शेवटचा मुद्दा होता सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो आणि लसावी त्यांच्या गुणाकार. पण तुला ओळखीत आलं पाहिजे या सहमूळ येतात. दिसताच कळतं यार येणं याला भाग जात नाही म्हणजे काहीच कॉमन असण्याची शक्यता नाही. साधी घटना. याला कोणी समूळ म्हणे का म्हण बरं 3 आणि 12 समूळ आहे. तुला लगेच कळायला 3 आणि 12ला भाग चालला म्हणजे याचा मसावी 3 आहे आणि लसावी 12 आहे. पुढचा मुद्दा इथंच कव्हर झालाय तो. आता चौथा पॉईंट काय. लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जात असेल तर ही लहान संख्याच मसावी असते आणि ही मोठी संख्या लसावी असते. काय बरू नको. सगळ्याला झाला पाहिजे. 3 संख्या आल्या असं मग 10 20 आणि 30. आता नाही म्हणायचं. आता 10 सगळ्याला चाललाय का बघा. हो. मग SCF बराबर आहे मसावी राईट आला. 10 सगळ्याला चाललाय ना. 10 20ला चाललाय 30ला चाललाय. परंतु आता लसावी शोधायलो. काय शोधायलो लसावी. 10 20ला चाललाय बापा पण 20 30ला चाललाय का नाही. मग तो लसावी नाही. आणि जर इथं मी 60 लिहिले असते समजा. सांगा आता 20 60ला चाललाय का नाही चाललाय. मग हाच लसावी राईट. पण जर जाईन गेला 10 20 30 राहिले इथं तर 10 20ला चाललाय. 10 कट करा 20 30ला जाईन का मग 30चा पाडा म्हणा. 30 दोन्ही 60. आता चाललाय का पहा. बस मग 10 चाललाय 20 चाललाय 30 चाललाय. मग ज्याला चाललाय तोच तुमचा लसावी. ते शोधायचं आपल्याला बाग काय. ओके. तर हे बी कळालं. मग सांगा तोंडी उत्तर द्या. 25 आणि 50 यांचा मसावी लसावी किती. बोला बोला. मसावी किती 25. काहून तर 25 न कोणाला भाग चाललाय 50 आणि लसावी किती. चला दुसरं 50 आणि 150. मसावी 50 150 काही ताणत नाही. पण आता थोडेसे ऑड आले तर थोडी प्रॅक्टिस घेऊ आपण आता आणि नंतर तुम्हाला सोडवाय देऊ. लक्ष द्या. आता एक लास्ट एक ट्राय करू अजून. 5 काही बी संख्या सांगूत आपण. सध्या इथे लिहायलो मी 5 10 20 आणि 40 मुद्दाम. दुसरं लिहितो 10 15 30. तिसरं लिहितो 2 4 6 8 10. चौथं लिहितो 3 6 7. ओके. त्याच्यानंतर आहे 8 16 13. आता आपल्याला याचा काय काढायचं सांगा लसावी फास्टमध्ये. हेच येणार आहेत आकडे आकारानं. लय मोठाले आल्या मला माहिती आहे लसावी काढण्याची पद्धत काय असते कोण सांगते. भागाकार. ती धड्यात शिकायची. भागाकार पद्धत मूळ अवयव पद्धत आणि विभाजकाची यादी पद्धत. तिन्ही पद्धतीने शिकवतो कसा काढायचा. पण जर तोंडी येत असेल तर काय ताण घ्यायचं. चला पहिल्याच उत्तर सांगा. 5 न 10ला भाग चाललाय 10 न 20ला चाललाय आणि 20 न 40ला चाललाय तर उत्तर काय आलं रे
डन. जमाईल नाही जमाईल सर. दिलेल्या संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती आली? 40. उत्तर राईट आहे. 10 न 15ला चाललाय का? नाही ना, पण 10 न 30ला जाते ना, तरी कट. 15ला जावा आज काय मान नाही, बरं आहे का? 15 न 30ला चाललाय का? हो, मग उत्तर काय? 30. शाबास, मुद्दाम दिलं ते. काही जणांची शंका आहे पुढच्यालाच झाला पाहिजे काही, तसं काही नाही. एंडिंगच्या एकाच संख्येला सगळ्यांनी जरी गेला तरी बस झालं. बघा 2 न 4ला चाललाय, 4 न 8ला चाललाय, पण 6 न 8ला बी नाही, 8 न 10ला नाही. मग आणीबाणी आली. मग आणीबाणी आली म्हणले आता इथं किती येतं? 10. मोठी संख्या 10 आहे ना, याचा पाडा म्हणायचा. कवर म्हणायचा? या दोघांना भाग जाऊ असतो. आता 10चा पाडा म्हणले एकक स्थानी 0च येणार आहे. कमॉन, 10 दुनी 20, पण 6 न जाईन का? 10 चोक 40, 10 पाचा 50, 10 सक 60, नाही जाणार. मग त्याच्यापेक्षा बेटर असं करा, 6 8 10ला सांगा लवकर. त्याच्या पुढं जा ना तुम्ही. 60 पस्तोर सोचलं का? सांगा लवकर. 120. 120ला भाग जाते. बघा देऊ. 6 न जाते, 8 न बी जाते आणि 10 न बी जाते. काय म्हणणे तुमचं? आणि ज्याला कळलं ना त्याच्यासाठी असं 6 8 10. ओके, कमॉन. 2 6, 2 चोक 8, 2 पंच 10. जमलं. आणि आता 5 चोक 20, 20 त्रिक 60 आणि 60 दोन्ही 120. तर कवा कवा अशी आणीबाणी आल्यावर काय करायचं ते ऐका की 6 8 10 ह्या काय येतात? क्रमवार समसंख्या येतात. आणि लक्षात राहू द्या आयुष्यभर, क्रमवार समसंख्याचा मसावी हमेशा किती असतो? 2 असतो. कारण समसंख्येत कितीचा फरक असतो? 2चा. म्हणून कोणत्या बी समसंख्या सांगा, तुम्हाला कोणी म्हणलं 98 आणि 100चा मसावी सांगा, म्हणायचं 2. तुम्हाला म्हणलं 66 आणि 68, 64 आणि 66, 78 आणि 80, पण क्रमवार पाहिजे बरं. क्रमवार चालचं कळतं त्याच्यात कितीचा फरक पाहिजे? 2चा. म्हणून डायलॉगच येते, क्रमवार समसंख्याचा मसावी 2 असतो आणि लसावी त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. लसावी त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. तर मी फास्ट उत्तर काढणार होतो, बरं आहे का नाही, पण तुम्ही ताण याचा तुम्हाला, म्हणून काय केलं? 3 संख्या बी दिसायल्यात, जाऊ द्या म्हणून मी काय केलं इथं मनातले मनात असं करणार होतो. मसावी किती सापडला तुम्हाला? 2 सापडला का? 2. मग आता या 2 ने याला भागायचं फक्त. भागा. 2 त्रिक 6, 2 चोक 8 आणि 2 पंच 10. हा तुमचा लसावी. कमॉन बघा करून. 5 चोक 20, 20 त्रिक 60 आणि 60 दोन्ही 120. नेक्स्ट 3 6 7. 3 न 6ला जातो, पण 6 7 बघितल्या काय कळालं रे? 6 7 42. कशामुळं बोला? 6 आणि 7 क्रमवार काय येतात? नैसर्गिक. आणि क्रमवार नैसर्गिक संख्याचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. शाबास. 8 न 16ला चाललाय, पण 16 न 13ला जाईन का? किंवा 13 न 16ला जाईन का? नाही. मग सरळ काय कर, या दोघांचा गुणाकार करून टाक. 16 त्रिक 48, 4 उरले, 16 आणि 4 20. बरोबर आहे. बघा गुणाकार बघा एकदा. 16 गुणिले 13, 16 त्रिक 48, 48ला 8 उरले 4, 16 1 16 आणि 4 20. म्हणून यांचा लसावी किती आला? 200. असं तुम्हाला जमते का ते आपल्याला आता बघायचे. चला पहिला प्रश्न. मोबाईल दे तुला. काय व्हायला? लिहा संख्या. नेटचं 88, रूपाच.
लिहा नंबर 1 3 4 8 3 4 8 दूसरा प्रश्न 3 6 9 लसावी काढा हेडिंग आहे. नेक्स्ट 2 4 5 8 2 4 5 8 नेक्स्ट लिहिली ना तिने. पुढचं लिहा 7 14 28 56 हॅलो पहा दिलेल्या संख्याचा आपण काढत होतो लसावी आणि लसावी काढायची पद्धत तुम्हाला सांगितली की दिलेल्या संख्येने पुढच्या संख्येला भाग जात असेल तर ती संख्या तुम्ही कॅन्सल केली तरी चालते. 7 ने 14 ला जात आहे, 14 ने 28 ला जात आहे, 28 ने 56 ला जात आहे. म्हणजे याचा अर्थ या सगळ्या संख्यांनीच भाग कशाला जातो 56 ला. 56 ने 56 ला जाईनच का नाही. मग आपली व्याख्या आहे लसावीची दिलेल्या संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं लसावी आला तुमचा 56. आय होप आला असेल. दुसरा प्रश्न आहे 8 ने 16 ला जातो, 16 ने 32 ला जातो. म्हणजे याचा बी लसावी किती आला 32 32 करेक्ट. आता 1 ने 2 ला जातो, 2 ने 4 ला जातो. 3 आणि 4 कडे बघितल्यावर काय वाटलं 3 आणि 4 ह्या क्रमावर कशा येतात नैसर्गिक येतात. मग यांचा लसावी 3 चौक किती असेल 12. शाबास पेन चलाय पाहिजे होती आपली. चलली असेल तर आनंद आहे, अन्यथा अत्यानंद आहे. समजायले सचित आनंद. 5 10 15 20 30. 5 ने 15 ला चाललाय, 15 ने 30 ला चाललाय, 20 ने 30 ला जात नाही. 30 चा पाडा म्हणला, 30 दोन्ही किती आलं रे 60. शाबास.
5, 15, 20, 30 न भाग जाणारी संख्या कोणती? 60. म्हणून याचा लसावी 60. आलं नाही? आता 20 न 30ला जाईनं गेला म्हणल्यावर मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा. 7 न 14ला चाललाय, 7 गायब करा. 13 आणि 14 आणि 13 कळण गेले, पण जरा 13 आणि 14 कडे बघा ना, नैसर्गिक वाटायले का नाही? 13, 14 मग सरळ गुणाकार. 14 त्रिक 42, 14 4 18, 100 किती? 82. शाबास. कारण 13 आणि 14 काय आहेत? क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. 4 न 12ला चाललाय, 12 न 24ला चाललाय, पण 17 24 मध्ये असं काही दिसत ना. 17 चोक सांगा, 17 न 24ला थोडं जाणार आहे. मग 17 चोक 68 उरले 6. 17 दोन्ही 34 आणि 6 40. उत्तर किती आलं सांगा? 408. शाबास. एवढे जर भागाकार मेथडनं सोडवायचे होते तर लय बाऱ्या फळा मोडावा लागला. 3 न 4ला जात नाही, 8ला जात नाही, पण 4 न 8ला जाते ना भाई. आणि 3 आणि 8 ह्या समूळ येतात. 3 8 किती? 24. काल लोड घ्यायला तुम्ही. हां काय म्हणले? 3 8 3 8 24च होता, 32 नाही. 3 दोन्ही 6 भाग जाते, पण 6 न 9ला जात नाही. मग 9 दोन्ही 18. 9चा पाडा म्हणला 6 आणि 9 न जाण्यासाठी का नाही? मोठी संख्या 9 आहे. 9 दोन्ही 18. मग 6 न बी चाललाय, 9 न बी चाललाय 18ला. मग लसावी 18. 2 न 4ला चाललाय, 4 न 8ला चाललाय, 5 8 22. आन्सर. 5 आणि 8चा काढताना पुन्हा काही शोधायले का काय? नाही रे, 5 आणि 8ला भागच जात नाही. 5 आणि 8 समूळ आहेत. दिसताच कळाव ह्या समूळ आहेत, कोप्राईम आहेत. कारण त्या दोघांमध्ये सामायिक अवयव 1 आहे. आणि तुम्हाला म्हणलो ज्या दोघांचा सामायिक अवयव 1 आहे म्हणजे मसावी 1 असतो, त्या एकमेकांच्या काय असतात? सहमूळ असतात. आणि सहमूळ संख्येचा लसावी काढताना डायरेक्ट गुणाकार करायचा. 5 8 40. बघा आलते का? आलं तसं जे काही बोललोत आपण 10-15 मिनटं, त्याच्यावर हे प्रश्न होते. आधी घेतलं थोडंसं नॉलेज बेसिक, आणि आता प्रत्यक्ष प्रश्न. आता काय मोडून दुसरे देणार? प्रश्न किती होऊ शकतात, पण त्यासाठी आधीचं थोडंसं माहीत पाहिजे. म्हणून मी आधी काही उदाहरणं समजावून सांगितले. सांगा कोणतं सांगायचं का? रिपीट. 15 20 45 चा लसावी. चार 5 7 चा लसावी. पर्याय सहित देतो. 16 24 जेव्हा येईल तेव्हा असं काढायचं. 24 त्याच्यानंतर 36 आणि 64 चा लसावी. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन सहित देतो आता. 384 576 288 आणि 864. पा 15 20 45. 15 न 45ला भाग चाललाय, 15 कॅन्सल झाले. 20 न काय 45ला जात नाही, कारण त्याच्या युनिट डिजिट 0 आहे. तर 45चा फाडा तवरक म्हणायचा. 45 दोन्ही 90, पण 90ला 20 न भाग जाते का? नाही. मग 90ची दुप्पट करा ना, 180. उत्तर काय आला असं सांगा? 180 का नाही? आता एक जण म्हणलं 45ची दुप्पट 90 जमली, पण 90मध्ये पुन्हा मी 45 ॲड करू लागलो. कशाला ॲड करतो? 45 तिरीक करायचं, कारण 3 न गुणल्यावर 45ला 0 येते का एकक स्थानी? नाही. आणि 20 न भाग जायचा म्हणल्यावर काय पाहिजे? 0. म्हणून 45 दोन्ही 90 आणि डायरेक्ट 90ची दुप्पट 180. 180ला येणे भाग जाते, येणे भाग जाते 45. म्हणून आता 4 5 7 काही दिसायले सारखं नाही. मग दिसेनं म्हणल्या सरळ सरळ गुणाकार. 4 5 20 आणि 20 गुणिले 7 100 किती? 40. शाबास. इसनू मी सोडून दाखवतो आणि नंतर ट्रिक सांगतो. 16 24 36 किती आहे? पुन्हा 64. चला सोडवा. कितनं भाग देऊ पहिले?
4 न 4 चौक 16, 4 सक 24, 4 9 36 आणि 4 1 4, 4 सक 24. राईट सर. पुन्हा देतो 4 न का 2 न 2 न. चला बे दोन्ही 4, बे त्रिक 6, 9 ला 9, बे 8 16, पुन्हा 3 न 2 ला 2, 3 1 3, 3 त्रिक 9 8, पुन्हा 2 न बे 1 बे 3 ला 3 आणि बे चौक 8. पुन्हा जाते का नाही. चला सोडवा. ह्याचा गुणाकार करायचा तुम्हाला. एलचा गुणाकार करा. आला काय जमलं. तुम्ही तो पर्याय 1 दिला नसता तर जमला असता. 288. चला पहा. 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 बरोबर आहे. किंवा मग असं करा 4 त्रिक 12, 12 2 24, 24 त्रिक 72, 72 दोन्ही 144 आणि 144 गुणिले 4. उत्तर 576. हे आहे तुमचं आन्सर. मग आता काय जमाय विभाज्यतेच्या कसोट्या लावल्यावर काऊन नाही आलं बा. बरोबर आहे त्याचं म्हणणं. 2 मिनिटासाठी याला जर तो बाजूला ठेवली 1 मिनिट मुद्दाम कट करायला ह्याला जर बाजूला ठेवलं तर आता फायटिंग कोणासोबत राहिली. 864 आणि 576 बरोबर आहे. मग आता जरासं ध्यान द्या की ह्या संख्येला 36 न भाग जातो का एकदा बघा. उत्तर जातो. 36 1 36, 36 दोन्ही 72, 36 त्रिक 108, 36 चौक 144 आणि चौक जर 144 असेल तर 8 किती होतात. 144 ची दुप्पट किती होती 208. पण याला 64 न भाग जातो का ते बी पाहत. चाललंय 64 न भाग चाललाय त्याला 288 ला. देऊन पहा पटकन नंतर मी बोलतो. नाही ना. आता पहा 64 आणि आपली व्याख्या काय लसावीची रे. दिलेल्या सर्व संख्याने भाग जाणारी संख्या म्हणजे लसावी असते. राईट. आता राहिली फायटिंग कोणामध्ये या दोघांची. तर असू दे आता त्यालाही भाग चाललाय आणि यालाही भाग चाललाय. तुमचं म्हणणं खरं आहे पण लसावी काढायला सांगितलंय ना. तर दोघायला जरी भाग जात असला गजानन तर येल या शब्दाचा अर्थ काय होतो लघुत्तम. मग याचा अर्थ उत्तर काय असेल. या दोघांत लहान कोण आहे. असे तुला 4 बी पर्याय आले ना 4 बी आणि चौघायलाही भाग जाऊ लागला तरी घाबरायचं नाही. काय म्हणायचं दिलेल्या संख्येने भाग जाणे लहानात लहान कोण आहे. तर पहिली नजर गेली आपली याच्यावर पण नंतर कळलं याला 64 न भाग जात नाही म्हणून त्याचा पत्ता गुल झाला. दुसरी नजर गेली याच्यावर लहान हे ना. मग याच्यावर नजर गेल्यावर कळलं की याला कितनं भाग जात नाही. बरोबर आहे का नाही. 9 न भाग जात नाही. 36ची म्हणजे 9 चौक 36 कसोटी होती. याला 9 न जात नाही मग याचा पत्ता गुल झाला. आता या दोघांत लहान कोण आहे 576 आणि 576ला सगळ्यांनीच भाग चाललाय देऊन पहा आणि काढून बी पाहिला प्रत्यक्षात. मुदम आणीबाणी आणली होती. याने लक्षात आता 64 मुळं कोण नाही 288 नाही. 9 मुळं कोण नाही 384 नाही. मग या दोघायला बी भाग चाललाय. खरं आहे तुमचं उत्तर. पण उत्तर काय आहे कदाचित त्याला बी चाललाय का नाही बघा 64 न लास्टच्याला. पण तुम्हाला माहीत नाही ना. पण एखाद्या वेळा अशी आणीबाणी आली ह्याला बी चाललाय ना ह्याला बी चाललाय तर घाबरायचं येत नाही. आपण लसाई काढायचं. लसाई म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल होते. आधी 60 वाटत लागले 120 का आला शोधायचे. नाही तर भाग बघा. आता मी ते लिहितो 10 12 15 भाग कशाला जाते रे ना. 60ला जातं 180ला बी जातं आणि पर्याय हे बी आहे 360 बी आहे. आता मग तुम्ही म्हणणार का अरे कसा शोधावा आता लसा. याला भाग चाललाय याला भाग चाललाय याला भाग. तेच सांगायला त्याचा अर्थ काय होते लोएस्ट कॉमन मल्टिपल. सगळेच कॉमन आहेत सगळेच मल्टिपल आहेत पण सगळेच लोएस्ट नाहीत ना. मग लोएस्ट कोण आहे याच्यात 60 म्हणून हा याचा LCM. लक्षात डायरेक्ट 60वर नजर गेली पाहिजे. ओके. मनातल्या दुसऱ्या संख्येचं तुमच्या निरसन झालेलं असेल अशी अपेक्षा की बाबा 4ला भाग जाऊ लागलं कसं. बरोबर आहे. आता मला जर उत्तर डायरेक्टच आणायचं असतं मी 288 पर्याय द्यायला पाहिजे होता का. कॅन्सलच करायचं. मग तुमच्या मनात शंकाच आली नसती. पण परीक्षेत आल्यावर काय करायचं त्यासाठी आपण मुद्दामून तो पर्याय दिला होता. आता याच्यापेक्षा मोठाले प्रश्न जर आले तर तुम्ही समजून घ्यायचं कालची पद्धत आपली लागू होते. उदाहरण कशी होते ती बी पाहू आपण. पहा आता बँकिंगला POला वगैरे आलेले प्रश्न आपण पाहिले होते. पहिला प्रश्न
आताचाच प्रश्न फास्ट कसं सोडवलं असतं ते एकदा सांगू ना. भागाकार पद्धतीनेच फास्ट का सोडवायचं. त्याला पहा सांगा 16 24 36 64 असं होतं ना. ओके, तर कसं काढायचं ते ऐका. पहिल्यांदा काढायचा या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, म्हणजे सहसा याला भाग कितनं जाते बघता क्षणी कोणाला कळालं. पर्याय 2 का 4? 4. बस तेच शोधायचं. आलं लक्षात. आणि 4नंच भाग द्यायचा, पण कोणाला सगळ्याला द्यायचा नाही. आधी काय गायब होतंय 16 नं 64ला भाग जात आहे, 16ला गायब करायचं. जमलं सर. आणि आता 4 नाही यायला द्या. 4 सख 24, 4 9 36 आणि इथं 4 1 4, 4 सख 24. राईट सर, इथं आलं. आता याला कितनं जातं आहे 3. बरोबर आहे. मग 3 भाग कशाला जाते 6ला जाते का नाही जात? बोला पटपट. नाही तर मग नंतर कट करा. 9ला बी जाते, 9 बी कट कर सांग पुन्हा. बोलतो बरे 16 48 आणि 48 गुणिले 4 नाही होणार. मग का होते 48 गुणिले 4 करा बरं. नाही. ओके, मग याचा अर्थ समजा आपण इथं 6 लिहिले, 3 दोन्ही किती झाले 6, 3 त्रिक 9 आणि इथं 16ला भाग चाललाय का नाही. समजा आपण असं लिहिलं. आता सांगा 2ला कट करू शकतो आपण डायरेक्ट. आता याला कॅन्सलच करा ना तुम्ही. काऊन 2 न 16? तसं मला इथं कट करायचं होतं रे. बरं आहे का नाही. तरी चला आता गुणाकार करा फास्ट. 16 गुणिले 3 गुणिले 3 6 9 16 लिहिलं ते आपण राईट आलं. आता सांगा, आणि इथं जे भाग दिला का तुम्ही 3 न दिला म्हणून आणि बनी आली. 2 न दिला असता तर अजून सोपं गेलं असतं. सांगा आलं नाही? आलं नाही? हलन उत्तर 12 12 36 आणि 36 गुणिले 16 576 का नाही? ओके. एक जण म्हणला मी इथं 2 न दिला असता तर ओके, त्यानं 2 न दिला असता भागव तर इथं काय आला सांगा 2 6 9ला 9 आणि इथं 82 16 असं आलं असतं. आता कोण कॉम्पिटिशनमधून जाणार बघा 3. काहून विचारा 3 न 9ला भाग जाते. राईट आहे. आणि आता सोडवलं काय आलं बघा 4 2 8. बरोबर आहे. 8 9 72 आणि 72 गुणिले 8. आत्ताच सोडिलं की 72 गुणिले 8 507. तसं नाही का? मग असं करा 8 9 72 आणि 72 दोन्ही 144 आणि 144 गुणिले 4 576. किती होतात 500. म्हणजे तिकडल्यापेक्षा तक्ता कमी व्हायला एवढं दाखवायचं होतं याच्यातून. बाकी काय की बाबा वाटत जर ह्या चौघापैकी एक कटत असेल तर याला कट केले. इथं कटण्याचा वाण दिसेनं गेला म्हणून 2 न भाग दिला आणि 2 न भाग दिल्यावर कळाला की आता कटत आहे या रस्त्यातलं. आणि पुन्हा 8 आणि 9 मध्ये पुन्हा भाग द्यायची गरज नाही, कारण क्रमवार काय त्या नैसर्गिक आहेत. मग याला पुन्हा मी भाग दिला का दाखवा? नाही दिला. का? डायरेक्ट गुणाकार केला. 8 9 72 72 2 144 आणि 144 गुणिले 4 बरोबर किती झाले सांगा 576. म्हणून याचा LCM किती आहे 576. इथे धड्यामध्ये बी आपल्याला पुन्हा बघायचे. आता याच्यापेक्षा वेगळे प्रश्न आपण पाहता कालच्या पद्धतीने सोडवता येतात का आजच्या पद्धतीने. क्वेश्चन नंबर 1. 22 54 108 135. 22 54 108 आणि 135 चा LCM काढायचा आहे. मनानं नाही काढायचा, पर्यायातून काढायचा. 330 1980 5940 आणि 11880. पहिली सांगा 22, पुन्हा सांगा 54, पुन्हा सांगा 108, पुन्हा सांगा 135. सोडवा आता. कितना भाग जाते रे? 11 दिला कशाला जाते? याला जाते भाग कायला जाते? त्याच्यानंच प्रश्न घ्यायला आपण मुद्दाम. 2 न दे, 2 न जाऊ दे तू आता. बे 1 बे 2 4 बे 7 बरोबर आहे. बे 5 10 बे 4 8 पुन्हा हां बे सकम 12 याला देतो का काय 2 न? तर माझं म्हणणं काय होतं ते ऐका आता, की तुला लक्षात काऊन नाही आलं की 54 108ला भाग जात आहे? शिकील तर का नाही? तुला वाटायला सगळ्याने भाग जावं, तसं नाही जाणार. बरोबर आहे का? मग 54 108ला भाग गेला याचा अर्थ 54 गायबच करा. आता राहिला प्रश्न या तिघायचा. मग 3 न भाग जाते का पहा पहिले? जाते. 22ला 22 3 त्रिक 9 3 सक 18 3 चौक 12 3 5 15. क्लिअर आहे?
पुन्हा भाग कितनं जाते 2 न. बरं 9 न द्या पहिले. 9 22ला 22, 9 चौक 36, 9 पाची 45. बरोबर आहे. आता 2 न, बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4 5. पुन्हा जाण्यास काय वान नाही. करा गुणाकार. 3 9 27 बरोबर आहे. आणि बे 2 4, 27 गुणिले 4. काय जमायत कशाला? त्याच्याहून सोपं सांगतो ना म्हणून गुणाकार आहे का? कोण सांगते सोपा गुणाकार? 11 2 22 बरोबर आहे. 22 त्रिक 66 आणि 66 गुणिले 9, 9 सखी 54 उरले 5. पुन्हा 9 सखी 54 आणि 5 59, 594 हे बेपंच 10 आहे का पर्याय असा? 5940. 5940 आलं का उत्तर? 5940. चला दुसरा प्रश्न घ्या. 4 अंकी मोठ्यात मोठी अशी संख्या कोणती आहे? 4 अंकी मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे जी 12 15 18 व 27 जी 12 15 18 27 पैकी प्रत्येकाने पूर्णपणे विभक्त होते? 12 15 18 27 पैकी प्रत्येकाने पूर्णपणे विभक्त होते. याचा अर्थ काय रे? 12 15 18 आणि 27ने भाग जाणारी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या शोधायची. पर्याय